BA भाग 1च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमेस्टर 2 साठी राज्यशास्त्र पेपर नंबर 2 शिकवायला सुरू केलेला आहे. आणि या पेपरमधील टॉपिक नंबर 3 आपण शिकवायला सुरू केलेला आहे. त्यामध्ये 2 भाग होते. एक कायदेमंडळ, भारताचे कायदेमंडळ, केंद्रातलं केंद्रीय कायदेमंडळ आणि केंद्रीय कार्यकारी मंडळ असे 2 भाग आहेत. आपण कायदेमंडळ शिकून संपवलं. आता त्याच्यापुढे आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ अभ्यासणार आहोत. या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे राष्ट्रपती पदाचा. राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते आणि त्याचे अधिकार आणि कामे काय असतात, हा भाग या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. पाठीमागच्या पिरियडला आपण राष्ट्रपतीची निवडणूक, त्याचबरोबर राष्ट्रपती पदासाठी पात्रता, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल, राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची पद्धती आणि राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते इतका भाग आपण बघितलेला आहे. आता याच्यानंतर पुढे आज आपण राष्ट्रपतीचे अधिकार आणि कामे हा भाग बघायचा आहे. तर त्याला शिकवायला आपण सुरुवात करूया. भारतीय घटनेने राष्ट्रपतीला व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आहेत. तसेच काही अधिकार संसदेच्या कायद्यानुसार प्राप्त झालेले आहेत. घटनात्मक दृष्टीने राष्ट्रपती हा देशाचा कार्यकारी प्रमुख असतो. राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा संपूर्ण राज्यकारभार चालतो. परंतु अप्रत्यक्ष राष्ट्रपतीची सत्ता नाममात्र असते. राष्ट्रपतीचे सर्व अधिकार अप्रत्यक्षपणे पंतप्रधान हाताळीत असतो. म्हणजे घटनेने राष्ट्रपतीला अधिकार भरपूर दिलेले आहेत, परंतु अप्रत्यक्षपणे पंतप्रधानच या अधिकारांचा उपयोग करीत असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. परंतु तरीही भारतीय घटनेने राष्ट्रपतीला कोणते अधिकार दिलेले आहेत, त्याचा राष्ट्रपती कसा उपयोग करतात, ते थोडक्यात या ठिकाणी बघूया. पहिला अधिकार आहे कार्यकारी अधिकार. त्याला अंमलबजावणीचा अधिकार असेही म्हटलं जातं. भारतीय घटनेने राष्ट्रपतीला पुढील प्रमाणे अंमलबजावणी विषयक अधिकार दिलेले आहेत. 1. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतो. तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्याने तो मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या नेमणुका करतो. हे राष्ट्रपतीचं पहिलं महत्त्वाचं कामकाज. पहिला अधिकार राष्ट्रपतीचा हा. त्यानंतर 2. संसदेने केलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य राष्ट्रपती करीत असतो. सरकारचे सर्व हुकूम राष्ट्रपतीच्या नावाने निघतात. प्रशासनाचा प्रमुख या नात्याने राष्ट्रपतीचे प्रशासकीय यंत्रणेवर अंतिम नियंत्रण असते. प्रशासनासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय देण्याचे कार्य राष्ट्रपती करीत असतो. म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणे हा राष्ट्रपतीचा दुसरा अधिकार आहे. तिसरा अधिकार, तिसरं काम कार्यकारी अधिकारामधलं
राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करीत असतो. भारताचा महालेखा परीक्षक, भारताचा महान्यायवादी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद, राज्यपाल, नायब राज्यपाल, परराष्ट्रात पाठवलेले राजदूत व प्रतिनिधी, मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतो. निवडणूक मंडळ, नियोजन मंडळ, वित्त मंडळ, भाषा आयोग इत्यादी मंडळांची नियुक्ती राष्ट्रपती करीत असतो. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर, भारताचा महालेखापाल, लोकपाल, अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी आयुक्त, केंद्रशासित प्रदेशासाठी चीफ कमिशनर इत्यादींच्या नेमणुका राष्ट्रपती करीत असतो. त्यानंतर राष्ट्रपती संरक्षणाच्या तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख असतो. सैन्य दलातील तिन्ही विभागांचे प्रमुख, सैन्यातील इतर प्रमुख अधिकारी यांच्या नेमणुका राष्ट्रपती करीत असतो. राष्ट्रीय संरक्षण समितीचा तो अध्यक्ष असतो. राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख या नात्याने युद्ध जाहीर करू शकतो. परराष्ट्राशी तह, करार, मैत्री करू शकतो. परराष्ट्राशी तह, करार, मैत्री करू शकतो. म्हणजे हे खूप महत्त्वाचं कार्यकारी अधिकारांतर्गत राष्ट्रपतीला संरक्षणासंदर्भातलं करावं लागतं. त्याच्यानंतर राष्ट्रपती हा अनेक प्रकारची राजनैतिक कामे करीत असतो. परराष्ट्राच्या वकिलांची अधिकारपत्रे स्वीकारणे, परराष्ट्रीय पाहुण्यांचे स्वागत करणे, आंतरराष्ट्रीय सभा संमेलनाला हजर राहून भारताचे प्रतिनिधित्व करणे, परराष्ट्राशी राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक संबंध निर्माण करणे अशीही राजनैतिक कामे राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीला करावी लागतात. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांचा राज्यकारभार राष्ट्रपती चीफ कमिशनरांमार्फत पाहत असतो. आपल्या देशामध्ये जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत त्या सर्व प्रदेशांचा कारभार राष्ट्रपती चीफ कमिशनरांच्या मार्फत पाहतो. त्याच्यानंतर देशातील सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक उत्सवाच्या प्रसंगी राष्ट्रपतीला प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्रेष्ठ मानाचे पद स्वीकारण्याचा अधिकार आहे. देशातील सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक उत्सवाच्या प्रसंगी राष्ट्रपतीला एक प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्रेष्ठ मानाचं पद स्वीकारण्याचा अधिकार असतो. राष्ट्रपतीला अशा पद्धतीनं अंमलबजावणी विषयक अधिकार घटनेने प्रदान केलेले आहेत. अर्थात हे सर्व अधिकार पंतप्रधान अप्रत्यक्षपणे वापरीत असतो. राष्ट्रपती घटनात्मक कार्यकारी प्रमुख असला तरी प्रत्यक्षात कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधानच हे सर्व अधिकार वापरीत असतो. म्हणजे राष्ट्रपतीला अशा पद्धतीनं घटनेने अधिकार दिलेले आहेत, परंतु प्रत्यक्षपणे या अधिकारांचा वापर प्राईम मिनिस्टर करीत असतो, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं कार्यकारी अधिकार आपल्याला स्पष्ट करता येतो. आता दुसरा अधिकार, कायदेविषयक अधिकार. राष्ट्रपती हा भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, तरी पण त्याला संसदेचा एक अविभाज्य घटक समजले जाते. भारतीय घटनेने राष्ट्रपतीला काही कायदेविषयक अधिकार दिलेले आहेत, ते आपण बघूया. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांची वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशने बोलावणे, ती तहकूब करणे, तसेच आवश्यकता वाटल्यास लोकसभा बरखास्त करणे, हे अधिकार राष्ट्रपतीला दिलेले आहेत. अधिवेशन बोलवणे, तहकूब करणे, आवश्यकता जर वाटली तर लोकसभासुद्धा बरखास्त करणे, असे अधिकार राष्ट्रपतीला असतात.
त्यानंतर राज्यसभा व लोकसभा या दोहोत मतभेद निर्माण होऊन पेच प्रसंग उद्भवला असेल तर राष्ट्रपतीला या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे. संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीनंतर तसे प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेपुढे अभिभाषण करतो. या अभिभाषणात शासकीय ध्येय धोरणांची आणि कार्यांची रूपरेषा स्पष्ट केलेली असते. म्हणजे राष्ट्रपतीला प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला संसदेपुढे अभिभाषण करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही एका ग्रहापुढे किंवा दोन्ही ग्रहांच्या संयुक्त बैठकीपुढे भाषण करू शकतो. महत्त्वाच्या विधेयकासंबंधी राष्ट्रपती सभागृहाला संदेश पाठवू शकतो. अर्थात असा संदेश पाठवताना तो मंत्रिमंडळाचा सल्ला घेतो. सभागृहांना संदेश पाठवणं आणि हा संदेश पाठवत असताना मंत्रिमंडळाचा सल्ला घेणं हे कार्य राष्ट्रपतीला करावं लागतं. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात काही सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. साहित्य, कला, विज्ञान, संस्कृती, शिक्षण इत्यादी क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीमधून 12 तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करतो. तसेच लोकसभेत अँग्लो इंडियन्स जमातीला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसेल तर राष्ट्रपती त्यांचे 2 प्रतिनिधी लोकसभेवर नियुक्त करू शकतो. म्हणजे राज्यसभेमध्ये 12 व्यक्तींची नेमणूक करणं आणि लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर 2 सदस्य निवडण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. त्यानंतर संसदेने संमत केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. संसदेने संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीची संमती दर्शक सही झाली तरच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. विधेयक नाकारण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो, परंतु राष्ट्रपतीने नाकारलेले विधेयक जेव्हा फेरविचारासाठी संसदेकडे परत पाठवले जाते तेव्हा संसदेत राष्ट्रपतीने सुचवलेल्या दुरुस्तीवर विचार विनिमय होऊ शकतो. मात्र राष्ट्रपतीच्या सूचना स्वीकारल्याच पाहिजेत असे बंधन संसदेवर नसते. संसदेने ते विधेयक दुसऱ्या वेळी संमत करून राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवले तर राष्ट्रपतीला त्यावर सही करावीच लागते. विधेयक नाकारण्याचा मर्यादित अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. राज्यपालाने घटक राज्यातील विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपती त्या विधेयकाला संमती देऊ शकतो अगर नाकारू शकतो. अर्थविधेयक नाकारण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला नाही. अर्थविधेयक नाकारण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला नाही. अशा पद्धतीनं कोणतंही विधेयक जर असलं तर त्या विधेयकाला संमती देणं, त्या विधेयकावर स्वाक्षरी करणं हे राष्ट्रपतीचं आद्य कर्तव्य असतं. घटनेने तसा त्याला अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या 123व्या कलमात राष्ट्रपतीला वोट हुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. कलम 123 नुसार राष्ट्रपती वोट हुकूम आणि अध्यादेश काढू शकतो. जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसेल आणि गंभीर परिस्थितीमुळे विशेष कायद्यांची आवश्यकता असेल तेव्हा राष्ट्रपती वोट हुकूम काढू शकतो. वोट हुकूम कायदे एवढेच महत्त्वाचे असतात. अशा वोट हुकुमांना संसदेचे अधिवेशन चालू होता 6 आठवड्यांच्या आत मंजुरी घ्यावी लागते. संसदेने मंजूर केलेल्या वोट हुकुमांचे रूपांतर कायद्यात होते. वोट हुकूम परत घेण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो.
त्यानंतर अर्थविषयक विधेयके, घटक राज्यांची रचना, सीमा किंवा नाव बदलणारी विधेयके यांना राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय संसदेत ती सादर करता येत नाहीत. राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेऊनच घटक राज्यांची विधेयके जी असतील ती विधेयके सादर करता येतात. त्याच्यानंतर महालेखापरीक्षक, लोकसेवा आयोग, वित्त आयोग इत्यादी यंत्रणेद्वारा आलेले अहवाल राष्ट्रपती संसदेपुढे चर्चेसाठी ठेवतो. घटक राज्यांच्या आंतरराज्यीय व्यापार विषयक विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते. राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय राज्याच्या विधिमंडळात अशी विधेयके मांडता येत नाहीत. अशा पद्धतीनं कायदेविषयक अधिकार राष्ट्रपतीला सुद्धा व्यापक प्रमाणात दिलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता तिसरा अधिकार आहे तो म्हणजे अर्थविषयक अधिकार. भारताच्या राष्ट्रपतीला काही अर्थविषयक अधिकार दिलेले आहेत. ते म्हणजे राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेत मांडता येत नाही. राष्ट्रपतीची संमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेसमोर मांडता येत नाही. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी जे अंदाजपत्रक तयार केले जाते ते अंदाजपत्रक तसेच आवश्यकता वाटल्यास पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करीत असतो. भारत सरकारचे विशेष अंदाजपत्रक राष्ट्रपती संसदेत ठेवीत असला तरी प्रत्यक्षात भारताचा अर्थमंत्रीच हे कार्य करीत असतो. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय सरकारला संसदेत कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नसते. तसेच संचित निधीवर राष्ट्रपती नियंत्रण ठेवतो. तसेच आकस्मिक कारणासाठी तो या निधीतून पैसा खर्च करू शकतो आणि नंतर अशा खर्चाला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्यातील कर विषयक उत्पन्नाची वाटणी करण्याचे कार्य राष्ट्रपतीला करावे लागते. त्यासाठी तो वित्त आयोगाची नेमणूक करतो. दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करून त्यांच्याकडून आलेले शिफारशी संसदेपुढे ठेवण्याचे कार्य राष्ट्रपती करीत असतो. त्याचबरोबर कोणतेही नवीन कर लादण्याविषयी किंवा कर कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही. अशा पद्धतीने अर्थविषयक अधिकार राष्ट्रपतीला थोडेफार मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर पुढचा अधिकार आहे न्यायविषयक अधिकार. भारताच्या राष्ट्रपतीला पुढील प्रमाणे न्यायविषयक अधिकार दिलेले आहे. जर न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला प्राणदंडाची किंवा इतर कोणतीही गंभीर स्वरूपाची शिक्षा दिली असेल आणि त्या व्यक्तीने राष्ट्रपतीकडे क्षमा याचनेचा अर्ज केला असेल तर राष्ट्रपती त्या व्यक्तीच्या शिक्षेत सूट देऊ शकतो आणि ती शिक्षा माफ करू शकतो. तसेच सैनिकी न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करू शकतो किंवा माफ करू शकतो. अर्थात या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करीत असतो. राजद्रोही व्यक्तींची शिक्षा कमी करताना त्याला संसदेची संमती घ्यावी लागते. त्याच्यानंतर भारतीय घटनेच्या कलम 124 प्रमाणे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करीत असतो. तसेच संसदेच्या ठरावाद्वारे तो न्यायाधीशांना पदच्युतही करू शकतो. त्यानंतर केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या राज्यकारभाराच्या संदर्भात काही प्रश्न किंवा वाद निर्माण झाल्यास त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला विचारण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी वर्ग व नोकर वर्ग यांची नियुक्ती, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, सुट्ट्या यासंबंधी नियम करताना सरन्यायाधीश राष्ट्रपतीची संमती घेत असतो. अशा पद्धतीनं राष्ट्रपतीला न्यायविषयक अधिकार हा आहे. त्याच्यानंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा अधिकार, आणीबाणीच्या काळातील अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या 18व्या भागात कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. कलम नंबर 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीला विशेष अधिकार प्राप्त होता. काही वेळा देशात नेहमीच्या शासन पद्धतीद्वारे राज्यकारभार करणे कठीण होते. अशी असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतो. भारतीय घटनेने पुढील 3 प्रकारच्या परिस्थितीत देशामध्ये आणीबाणी लागू करता येईल अशी तरतूद केलेली आहे. युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांततेमुळे राज्याच्या सुरक्षितेला धोका उत्पन्न झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. हा एक प्रकार झाला. तर दुसरा प्रकार, एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिर किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. अशा पद्धतीनं हे 3 अधिकार राष्ट्रपतीला एक आणीबाणीचे अधिकार म्हणून दिलेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता बाह्य आक्रमण आणि युद्ध किंवा अंतर्गत अशांतता यामुळे राज्याच्या सुरक्षितेला धोका उत्पन्न झाला तर राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो. तर या ठिकाणी 3 अधिकार जे आहेत त्या अधिकारांचा आपण डिटेलमध्ये विचार करायचा आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि या 5व्या अधिकाराचा डिटेलमध्ये कलमवार विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. कारण का तर ऑब्जेक्टिव्हमध्ये राष्ट्रपतीच्या आणीबाणी विषयक अधिकारासंदर्भात कलमवार प्रश्न विचारले जातील आणि म्हणून मग कलमानुसार आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करूया आणि समजून घेऊया. तर या ठिकाणी आपण थांबूया.